हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असणार, सोबतच झाडांची देखील भरपूर अशी काळजी घेत असणार। मंडळी कढीपत्ता हे तसं सर्वांचं आवडतं झाड, विशेषतः आपल्या महिला वर्गाचं, आणि याचं मुख्य कारण म्हणजे याचं स्वयंपाकघरातील वावर आणि स्वयंपाकातील वाढवणारी चव। तसं पाहिलं तर हे एक आयुर्वेदिक दृष्ट्या देखील अत्यंत उपयुक्त असं झाड आहे। कढीपत्ता हे सिट्रस फॅमिली म्हणजेच लिंबू या फॅमिली मधलं एक झाड आहे आणि याला पण लिंबासारखा सुगंधित असे फुलं देखील येत असतात। कढीपत्ता हे झाड कटिंग पासून आणि बियांपासून असं दोन्ही प्रकारे आपण तयार करू शकतो, किंवा जर तुम्हाला नर्सरीतनं देखील तुम्ही त्याला आणू शकता। कढीपत्त्याचा वाढीचा काळ म्हणजे वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पासून तर पुढे पावसाळ्यापर्यंत तुम्ही याला वाढवू शकता। मग कटिंग थ्रू असो किंवा सीड्स थ्रू असो, साधारणपणे 7 ते 8 महिने याला आपल्याला वाढवण्यासाठी छान प्रकारे वेळ मिळत असतो। जर तुमच्याकडे अजूनही कढीपत्ता नसेल तर तुम्ही नक्कीच आता याला ग्रो करू शकता, आणि जर असेल त्यावर पाणीच येत नसेल, त्याची वाढच खुंटली असेल किंवा त्याच्या पानांवर काळे ठिपके पांढरे ठिपके असं काही प्रमाण असेल तर त्याच रिगार्डिंगचा आजचा आपला माहितीपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून या, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। चला तर मग मंडळी असलेल्या समस्यांवर उपाय शोधूया। सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या कढीपत्त्याची जी काही कुंडी आहे किंवा जे काही भांड आहे, जरा त्याचा बेस अशा प्रकारे चेक करून पहा की जे काही ड्रेनेज होल आहे त्यामधून झाडाची जर मुळे बाहेर येत असतील तर समजून घ्या की याला आता रूट बाउंड करण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे वेळोवेळी तुम्ही झाडाला खत, पाणी, सूर्यप्रकाश सर्व गोष्टी देऊन देखील जर झाडाची वाढ खुंटत असेल तर याचा अर्थ झाडाला रूट बाउंड झालेला आहे। म्हणजेच भरपूर असं झाडांच्या मुळांची वाढ झालेली आहे, आणि त्यामुळे जी काही खालची मुळं असतात झाडाची त्यांना श्वास घेता येत नाही, आणि त्यामुळेच वरती जी काही आहे ती झाडाची वाढ खुंटत असते। पण मात्र या ठिकाणी माझ्या कुंडीमध्ये असला काही प्रकार नव्हता। व्यवस्थित प्रकारे ड्रेनेज होल देखील फ्री झालेले होते, आणि त्या ठिकाणाहून कुठल्याही प्रकारची मुळं मला बाहेर आलेली दिसली नाही। जर तुमच्या कुंडीमध्ये तसा काही प्रकार असेल तर मात्र तुम्हाला ती कुंडी किंवा ते झाड जे आहे त्याला रिपॉटिंग करण्याची गरज आहे त्या कुंडीमध्ये तुम्ही त्याला पुन्हा रिपोर्ट करू शकतात, किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये तुम्हाला झाड हे शिफ्ट करावं लागेल। त्यानंतर झाडाची रिपोर्टिंग किंवा रूट बाउंड झाल्यानंतर त्याला झाडाला रूट बाउंड झाले आहे किंवा नाही हे कसे ओळखावे या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे। तसेच या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील तुमच्याशी शेअर करेल, सो तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ चेकआउट करा। त्याने तुम्हाला देखील तुमच्या बाल्कनीतील झाडांमध्ये जर ही समस्या असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे। मंडळी आता या ठिकाणी वेळ झालेली होती ती म्हणजे झाडाला खत देण्याची। सो ज्यावेळेस आपल्याला झाडाला खत द्यायचं असतो, मग ते सॉलिड असो किंवा लिक्विड असो, त्याआधी मात्र 1 ते 2 दिवस झाडाला पाणी देऊ नका, जेणेकरून झाडाची जी माती असते ती पूर्णपणे कोरडी होऊन जाते। त्याने आपल्याला माती उकरण्यास देखील मदत होत असते। कडेची माती उकरून झाल्यानंतर मी अशा प्रकारे या ठिकाणी शेणखत टाकून घेतलेले होते। जेवढे जुने शेणखत असेल तेवढं चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन हे झाडाला मिळत असतात। त्यानंतर मी तुमच्याशी 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवस आधी याच कढीपत्त्याची कटिंग मी तुमच्याशी शेअर केलेली होती। आय थिंक त्या व्हिडिओमध्ये मी मिशोवरून जे काही हे कटिंग इन्स्ट्रुमेंट मागवलेले होते, मिशो हॉल होता त्यामध्ये मात्र मी ही कढीपत्त्याची कटिंग दाखवलेली होती, आणि त्यानंतर 15 दिवसात एवढा संपूर्ण जो कढीपत्ता होता हा न्यू ग्रो झालेला होता। सो अशा प्रकारे आज मी देखील 15 दिवसांनी एवढं संपूर्ण या झाडाची कटिंग करून घेत। मंडळी कढीपत्त्याची कटिंग आपण वर्षातून 2 वेळेस करू शकतात। तुम्ही ही कटिंग फेब्रुवारीमध्ये देखील करू शकतात, कारण तेव्हा वसंत ऋतूची सुरुवात असते आणि कटिंग केल्यामुळे नवीन फुटवे देखील जोमदार येत असतात। तसेच पावसाळ्यात देखील याची कटिंग करू शकतात। याने होतं काय तर झाड हे सरळ वाढण्यापेक्षा गोलाकार पद्धतीने वाढते आणि आकार देखील त्याने छान येत असतो। त्यानंतर कढीपत्ता हे एक पूर्ण सूर्यप्रकाशात येणारे झाड आहे, किंवा याला कमीत कमी 3 ते 4 तास तरी उन्हाची गरज असते, तेव्हाच ते व्यवस्थित प्रकारे वाढत असतं। कढीपत्त्याची जशी जास्त काळजी घ्यावी लागत नाही ते कारण म्हणजेच ते एक हार्डी असं प्लांट आहे। कढीपत्त्याला ऍसिडिक सॉइलची गरज असते।
मंडळी, बरीच लोक कढीपत्त्याला ताक देतात, पण रोपांना ताक कशा पद्धतीने द्यावे हे अनेकांना लक्षात येत नाही. त्यामुळे बरेचदा त्याचा उलटाच परिणाम हा रोपांवर होत असतो. मग आपली बाग ही फुलण्याऐवजी कोमेजून जात असते किंवा कुंडीतील मातीला बुरशी येत असते. तर ताकातल्या पौष्टिक गुणांचा उत्तम फायदा तुमच्या बागेतल्या रोपांना मिळवून द्यायचा असेल तर मात्र रोपांना ताक हे जशाचं तसं टाकू नका. साधारण तुमच्याकडे जर 1 ग्लास ताक असेल तर त्यामध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी टाका आणि ते डायल्यूट करून तुम्ही रोपांना देऊ शकता. बऱ्याच जणांना अशी सवय असते की ज्या ताकाचा वास येतो किंवा जे ताक कडवट असते ते पिण्यायोग्य नसणार तर मग काय ते झाडांना किंवा रोपांना टाकायचं. पण हे अतिशय चुकीचं आहे आणि ते रोपांसाठी देखील नुकसान ठरणार आहे. जे ताक आपल्याला पिण्यायोग्य नाही मग ते रोपांसाठी कसं काही चांगलं असू शकतं बरं. सो अशा प्रकारे ताकाचा वापर करायचा आहे. पण मात्र आज आपण या ठिकाणी ताकाचा वापर न करता वेगळ्या अशा गोष्टीचा वापर करणार आहे. चला तर मग आज वळूया ते आजच्या लिक्विड फर्टिलायझरकडे. मंडळी, या ठिकाणी मी कढीपत्त्याला ताकाऐवजी व्हिनेगरचा वापर करून घेणार आहे. या ठिकाणी मी प्लेन व्हिनेगर 5 ml घेऊन घेतलेलं होतं आणि ते 1 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेतलेलं होतं. सो अशा प्रकारे या ठिकाणी आपण अगदी कमी वेळेमध्ये लिक्विड फर्टिलायझर तयार करून घेतलेलं होतं आणि तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर आपल्याला झाडाच्या मातीशी आणि मुळांशी व्यवस्थित प्रकारे घालून घ्यायचं आहे. तसं पाहायला गेलं तर कढीपत्त्याला ऍसिडिक माती ही आवडत असते, म्हणजे हे ऍसिडिक लवर प्लांट आहे. सो त्यासाठी व्हिनेगर हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि ताकाच्या ऐवजी देखील तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. याने झाड हिरवेगार राहण्यास मदत होत असते. त्याप्रमाणे झाडाची नवीन ग्रोथ होण्यास देखील मदत होत असते. तसेच लवकरात लवकर पालवी फुटून घनदाट असा कढीपत्ता या ठिकाणी तयार होत असतो. तसंच ऍसिडिक माती राहिल्यामुळे झाडाच्या मातीमध्ये बुरशी किंवा जे काही कीटक असतात ते देखील याने दूर होण्यास मदत होत असते. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी आता व्हिनेगर लिक्विड फर्टिलायझरचा वापर करून घेत होती. मंडळी, उन्हाळ्यात रोज झाडाला 2 वेळेस पाणी द्यावे. यावर मिलीबग, काळे डाग पडणे, ऍल्फिड किंवा कीटक यांसारख्या अळ्या पडणे यांसारखे प्रकार होत असतात. यावर उपाय म्हणजे नीम ऑइल, लिक्विड सोप किंवा डिटर्जंट पावडर 1 लिटर पाण्यात मिक्स करून सलग 3 दिवस याचा स्प्रे करणे. याने मिलीबग देखील होत नाही. त्यानंतर कढीपत्त्याला खताची आवश्यकता कमी असते, पण 2 महिन्यातून एकदा 2 वाटी शेणखत आणि गांडूळ खत मिक्स करून द्यावे. त्याचप्रमाणे 3 महिन्यातून एकदा बोनमील किंवा नीमखली द्यावी. याला माती अशी असावी की त्यामध्ये 40% माती, 20% नदीची वाळू, 20% कंपोस्ट, 20% कोकोपीट अशा प्रकारे उत्तम पाण्याचा निचरा होणारी जी काही माती असते ती कढीपत्त्याच्या झाडाला हवी. सो मंडळी, अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर झाड देखील निरोगी आणि टुमदार होऊन जाईल, ज्याचा आनंद मात्र आपल्या सर्वांनाच होईल. सो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की दिलेलं खत किती छान प्रकारे पाणीमध्ये मातीमध्ये व्यवस्थित त्याचा निचरा होत आहे. सो मंडळी, आजचा हा कढीपत्ता रिगार्डिंगचा व्हिडिओ आणि त्यातील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला 1 लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तुमच्या देखील कढीपत्त्याची झाडाची वाढ होत नसेल, त्याबद्दल काही क्वेरीज असतील, नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. त्यावर नक्कीच उत्तर देण्यात येईल. सो मंडळी, आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला 1 लाईक आणि कमेंट नक्की करा. अजूनही तुम्ही दी सिंपल वडे या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी मराठीतून घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.